नमस्कार मित्रांनो, मी सूर्यवंशी ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्याच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकडून एक नवीन अपडेट आलेले आहे। आपल्याला लाडक्या बहिणींना सरकार रडवणार, पण ती दिलेले सर्व पैसे का वापस घेते त्याचे मागचं कारण आपण सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, घेतलेला उघड झालेला आहे। यामध्ये विशेष म्हणजे 14,298 पुरुषांनीही महिलांच्या नावावर पैसे घेतले। यामुळे सरकारला सुमारे 4,800 कोटी रुपयांचा फटका बसला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिले असून अपात्र महिलांकडून पैसे वसूल करण्याची प्रक्रिया इथे केलेली आहे। परंतु हे जे आहे ती सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला एक खूप अशी विनंती करणार आहेत। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणासाठी कठोर कारवाईचे आदेश दिले असून ही बातमी खोटी आहे की खरी आहे हे शेवटी पाहूच आपण। पण त्यानुसार तुम्ही घेतलेले यामुळे सरकारचं मोठं नुकसान झालं आहे। महिलांना आणि बाल विकास मंत्री आदित्य तडकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की अपात्र महिलांची यादी तयार करण्यात आली आहे। यामध्ये खालील गैरप्रकार आढळले असल्यास तुम्हाला या यादीतून गाळले जातील आणि तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ताही मिळणार नाही मित्रांनो व बहिणींनो। तर बहिणींसाठी खास काय ऑफर म्हणजे तुम्हाला सांगण्यात येते की रक्षाबंधनच्या 9 तारखे रोजी तुमचा हप्ता पडण्याची संभावना 100% आहे आणि मी देतोय ती। आणि याच्यासाठी काही जी अटी आहेत ती काहींनी इतर योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण योजनेमध्ये नाव नोंदवलं। विशेष म्हणजे काही पुरुषांनी महिलांच्या नावावर अर्ज भरून पैसे उकळले। असा एक अर्ज म्हणजेच तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदणी झालेली आहे आणि याच नोंदणीवर तुम्हाला खूप अशी अटक होऊ शकते। तर तुम्ही सावधान राहा मित्रांनो व लाडक्या बहिणींनो, ज्यांनी कोणी पैसे उचलले असतील लवकरच तुम्हाला अटक होईल किंवा तुमच्या अकाउंटवरचे सर्व पैसे काढून घेतले जातील। तर कलेक्टरनी पडताळणीच काम सोपवण्यात आलं आहे। पडताळणीनंतर जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचं अनुदान पुन्हा सुरू होईल, पण ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेच्या विश्वासार्हतेच्या आदित्य तडकरे यांनी स्पष्ट केलं की याबाबत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल। असाच एक प्रवास जो आहे तो करण्यात येत आहे मित्रांनो। आणि याच्याबाबत तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदणी झालेली आहे। तर ही बातमी खरी आहे की खोटी आपण शेवटी पाहू। तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळे माहितीला मोठा फायदा झाला आहे। सध्या 2.25 कोटी पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत। तसेच भविष्यात ही रक्कम 2,100 रुपयेपर्यंत वाढायचं आश्वासन देण्यात आलं आहे। पण गैरप्रकारामुळे योजनेच्या विश्वासार्हतेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे मित्रांनो व बहिणींनो। तर बहिणींसाठी अत्यंत दुःखाची बातमी पण आलेली आहे की जर तुम्ही या योजनेचा गैरवापर जर करत असाल तर तुम्हाला याचं मोठं नुकसान भोगावं लागणार आहे। आणि त्यामुळे सरकार आता अधिक पारदर्शकता आणि नियम कडक करण्याच्या तयारीत आहे मित्रांनो व बहिणींनो। तर तुम्ही एकूण लाभार्थी 2.52 कोटी लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती 26.34 लाख आहे आणि पुरुष लाभार्थी म्हणजे 14,298 आणि पात्र लाभार्थी जून 2025 पासून 2.25 कोटी। आर्थिक नुकसान इथं 4,800 कोटी रुपयांचं इथं आर्थिक नुकसान झालेलं आहे लाडक्या बहिणींसाठी। आणि इथे ही जी पैसे आहेत ती पुरुष लाभार्थ्यांना मिळायच्या ऐवजी तुम्हाला मिळणार होते, पण ते आता त्यांच्यामध्ये नुकसान झालेलं आहे। तसेच लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सूक्ष्मीकरणासाठी महत्वाची आहे, पण त्यात सुधारणा आवश्यक आहे। सरकारने आता डिजिटल पडताळणी आणि कडक नियम लागू करावेत असं मत तज्ञ व्यक्त करत आहेत। यामुळे खऱ्या लाभार्थ्यापर्यंत मदत पोहोचेल आणि योजनेचा खरा लाभार्थीचा उद्देश सध्या होईल। तुम्हाला काय वाटते असेल योजना सुधारण्यात कशा कराव्यात? तर तुम्ही काही कमेंट करू नका। मला मागे कमेंट आली की तू खोटी बातमी देतोस, परंतु मित्रांनो जी बातमी वरून येते मी तीच बातमी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो। तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि शेवटीपर्यंत बघा। Thanks for watching this video. Visit again